विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजण्याआधीच शिवसेना ठाकरे गटानं मुख्यमंत्रीपदावर दावा केलाय। चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं धोकादायक असल्याचं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय। लोकसभेला उद्धव ठाकरेंकडे पाहून मतदान झाल्याच्या मुद्द्याकडे राऊतांनी लक्ष वेधलं। परिणामी महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंची स्पर्धा कोणासोबत असणार असा प्रश्न आता निर्माण झालाय। पाहूयात। संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंसाठी पुन्हा एकदा मैदानात उडी घेतली आहे। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून आधी काम पाहिलंय याची आठवण करून देत संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंनाच पुन्हा मुख्यमंत्री करा असं सूचक विधान करून दुसरी लढाई सुरू केली आहे। याआधी संजय राऊतांनी पहिली लढाई 2019 मध्ये लढली होती। विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन भाजपचा मुख्यमंत्री करणं ही शिवसेनेची जबाबदारी नसल्याचं वक्तव्य केलं होतं। तसंच शिवसेनेला 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचा शब्द भाजपनं दिला होता याची आठवण उद्धव ठाकरेंनी करून दिली होती। तिथेच शिवसेना आणि भाजप युतीचा काडीमोड झाला। त्यानंतर महाविकास आघाडी जन्माला आली। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होईपर्यंत संजय राऊत दररोज सकाळी 8 वाजता पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार निशाणा साधत होते। अखेर संजय राऊत आणि शरद पवारांच्या प्रयत्नांना यश आलं। उद्धव ठाकरेंनी 28 नोव्हेंबर 2019 रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। आता उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी संजय राऊतांनी आतापासूनच तलवारीला धार द्यायला सुरुवात केली आहे। महाराष्ट्रामध्ये चेहऱ्याशिवाय मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं हा धोका आहे। या महाराष्ट्रानं महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेबांचं काम पाहिलं। लोकसभेतलं मतदान अनेक घटकांचं हे माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून सुद्धा झालेलं आहे। अर्थात तिघांची ताकद एकत्र होती, पण बिन चेहऱ्यांचं महाविकास आघाडी किंवा बिन चेहऱ्याचं सरकार हे अजिबात चालणार नाही। लोक स्वीकारणार नाही, लोकांना चेहरा द्यावाच लागेल। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा अशी अप्रत्यक्ष मागणी संजय राऊत यांनी केली आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेलं यश उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामुळे मिळालं असल्याचा दावाही संजय राऊतांनी केलाय। तसं पाहिलं तर संजय राऊतांनी केलेला दावाही खराच आहे, कारण लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी उद्धव ठाकरेंनी सर्वात जास्त सभा घेतल्या। सांगलीची जागा उद्धव ठाकरेंनी आग्रहानं घेतली, मात्र काँग्रेससाठी कोल्हापूर, अमरावती आणि रामटेकची जागा सोडली। त्या ठिकाणी काँग्रेस विजयी झाली, मात्र सांगलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा पराभव झाला। त्यावरून उद्धव ठाकरेंनी सूचक वक्तव्यही केलं होतं। तुम्हाला माहिती असेल की नाही माहित नाही, पवार साहेब तुम्हाला नक्की माहिती असणार, माणिक वर्माजींचं गाणं आहे, पारिजात फुलेला माझ्या दारी फुले का पडती शेजारी। पण तरी देखील आम्ही पारिजातकाला खत पाणी घालायचं काही सोडणार नाही। उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीला खतपाणी घालू असं जाहीर केलंय, मात्र उद्धव ठाकरेंच्या संभाव्य मुख्यमंत्री पदासाठी त्यांना मोठ्या स्पर्धेचा सामनाही करावा लागेल। राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे। जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून आधीच बॅनर लागले होते। नाना पटोलेंच्या कार्यकर्त्यांनीही त्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावले होते। तर ज्येष्ठ नेते आणि निष्ठावंत या कसोटीवर बाळासाहेब थोरात यांचाही मुख्यमंत्री पदावर दावा राहू शकतो। परिणामी संजय राऊतांच्या दाव्याला महाविकास आघाडीतील नेते कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। महाविकास आघाडी जेव्हा आपण केली त्यावेळेस कोणालाच माहीत नव्हतं काय होणार आहे। त्यामुळे आता पवार साहेब राऊत साहेबांशी बोलतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, काँग्रेसचे नेते तिथं बोलतील। त्यामुळे ही लढाई मुख्यमंत्री पदाची नाही, पण ही लढाई स्वाभिमानाची आहे। सामान्य लोकांच्या हिताचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणण्याची लढाई आहे। महाविकास आघाडी सरकार आपल्या या राज्यामध्ये कसं येईल यासाठी सर्व नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि सामान्य जनतेने प्रयत्न करावेत। पदासाठी लढण्यापेक्षा विचारासाठी लढत या राज्यामध्ये भाजपला हद्द पार करण्याची खऱ्या अर्थाने वेळ आलेली आहे। इंडिव्हिज्युअल वैयक्तिक मत जे आहे ते प्रकट करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये जे काही ठरेल तो फॉर्म्युला अंतिम असणार आहे।
त्यामुळे ती बैठकच झाली नाही. तर पुढे लवकरच ती बैठक होईल. जागा वाटपाचा प्रश्न आहे आणि फेस असेल की नाही त्याच्यावरही चर्चा कदाचित करण्याचा विषय आला तर तेही करू. तर या सगळ्या गोष्टी मी वैयक्तिक काही म्हणण्यापेक्षा त्या बैठकीमध्ये हा निर्णय होईल. संजय राऊतांनी एक प्रकारे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलाय. महाविकास आघाडीचं अजून जागा वाटपही झालेलं नाहीये. कोण किती जागा लढवणार हे निश्चित नाहीये. कुणाचे जास्त आमदार निवडून येतील हेही सांगता येत नाही. अर्थात ज्यांचे जास्त आमदार असतील त्यांचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता जास्त असते. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी उद्धव ठाकरेंना सीएम पदाचा चेहरा ठरवेल का, हा प्रश्न आता निर्माण झालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.